नमस्कार मित्रांनो, मी बालाजी मस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनलवर. देशात अनेक प्रकरणे होत असतात, परंतु हे प्रकरण खूप चिंताजनक आहे. ते म्हणजे नीट घोटाळा. कारण लोकांचं आरोग्य ज्यांच्या हातात असतं अशा डॉक्टरांना जर या पद्धतीने प्रवेश मिळत असेल तर ही गोष्ट खरंच खूप चिंताजनक आहे. या नीट घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे स्वप्न, त्यांची मेहनत, त्याचबरोबर शिक्षणासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च धुळीत मिळाला आहे. 2-3 वर्ष रिपीट करत केलेली मेहनत ही पाण्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले असून विद्यार्थी व पालकांच्या डोळ्याची झोप उडाली आहे. 5 मे रोजी झालेली नीट एक्झाम ही NTA माध्यमातून घेण्यात आली होती. NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून देश पातळीवरील पात्रता परीक्षांचं आयोजन करण्यासाठी स्थापना केलेली एक स्वायत्त संस्था आहे. या NTA संस्थेमार्फत उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, फेलोशिपसाठी प्रवेश अशा परीक्षांचं आयोजन करण्यात येतं व त्याची अंमलबजावणी व त्यांच्या समस्यांचे निराकरण या संस्थेमार्फत केलं जातं. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेसाठी एकूण 23,33,297 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात देशभरातील 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण घेतल्याने एकच खळबळ उडाली. दरवेळी देशभरातून परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी कमाल 2 ते 3 विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण घेत होते, परंतु यावेळी तब्बल 67 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण घेतल्याने हा देशभरात चर्चेचा व चिंतेचा विषय ठरला आणि नीट घोटाळा समोर आला. महाराष्ट्रातील बीड, लातूर, राजस्थानमधील कोटा तसेच बिहार व उत्तर प्रदेशात नीट घोटाळ्याचे जाळे पसरल्याचे तपासात समोर येत आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील काही आरोपी असल्याचे उघडकीस आले असून त्यांची चौकशी केल्यानंतर असं समजलं आहे की या घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याची खात्री आहे. तपासात अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या व्हॉट्सअपवर सापडले असून त्यांचा दिल्लीतील एका व्यक्तीसोबत नीट घोटाळ्यासंदर्भात संबंध असल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षकाच्या फिर्यादीवरून संजय तुकाराम जाधव वय 40 राहणार लातूर, जलील खा उमर खान पठाण वय 34 राहणार लातूर, इरन्ना मसनाजी कोनगलवार राहणार देगलूर जिल्हा नांदेड आणि दिल्लीतील गंगाधर या चौघांविरोधात केंद्र सरकारच्या नव्याने केलेल्या पेपरफुटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आता याची चौकशी CBI कडे सोपवली असून याचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत व खरे गुन्हेगार कोण हे लवकरच समोर येईल. परंतु 23 लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करून गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आनंद साजरा करता आला नाही. त्यातच पेपरफुटीच्या तपासात नवनवीन खुलासे होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांत संभ्रम आहे. अशा परिस्थितीत रात्रदिवस मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व लाखो रुपये मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणाऱ्या पालकांनी काय करायचे असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.